नमस्कार. दिवाळीचे आनंददायी दिवस सुरू आहेत. दिवाळीत अनेकदा काहीतरी चकली, चिवडा वगैरे असं कुरकुरीत खायला हवं असतं. त्याच चकली आणि चिवड्यांच्या समवेत काहीतरी कुरकुरीत ऐकायला पण देता यावं, काहीतरी आनंददायी ऐकता यावं, बोलता यावं, त्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. कवितेच्या काठावर ह्या कार्यक्रमाची निर्मिती करण्यासाठी म्हणून जेव्हा मी वैदर्भीय कवींचा अभ्यास सुरू केला त्यावेळेला अर्थातच ग्रेस अभ्यासला गेला, राजा बडे अभ्यासले गेले, विठ्ठल वाघांच्या कविता नजरेखालून नव्याने पुढे गेल्या. अनेक कवी होते, पण सुरेश भटांचा कवितांचा जेव्हा मी अभ्यास सुरू केला तेव्हा हे फार अनौपचारिक आहे म्हणून ते सगळं सांगतोय. आज काही कवितेच्या काठावरचा कुठला कार्यक्रम नाही आहे, फक्त त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी काही निरीक्षणं नोंदवली गेली त्यातली काही निरीक्षणं शेअर करावी वाटली आणि ती अगदी दिवाळीतल्या चकलीसारखीच कुरकुरीत आहेत म्हणून त्यासाठी हा पुढाकार घेतलाय. तर ती जी निरीक्षणं टिपल्या गेली त्यात मला असं जाणवलं की ग्रेसांवर जसा संध्याकाळचा प्रभाव होता ना, ग्रेसांना कधीही संध्याकाळ सारखी खुणावत असायची. म्हणजे ते भरल्या दुपारी जरी अंगणात बसले असले तरी त्यांच्या नजरेपुढे संध्या छाया सारख्या पदलालित्य करतायत असं वाटायचं. संध्यामग्न पुरुषाची लक्षणं असं त्यांच्या पुस्तकाचं नावच आहे. तर ग्रेसांवर जसं संध्याकाळचा प्रभाव होता, ते जसे संध्यामग्न पुरुष होते, थोडंसं विडंबनात्मक वाटेल पण भटांच्या बाबतीतही तसंच आहे. जसं ग्रेसांना संध्याकाळ भुलवायची तसं भटांना थंडी प्रेमात पाडते. थंडीचा हा जो शरद आणि वसंत ऋतूमधनं निर्माण झालेला गारवा असतो ना, हा गारवा भटांना सारखा खुणावत असायचा असं त्यांच्या गझला आणि कविता ज्या वेळेला आम्ही वाचतो त्यावेळेला आम्हाला ते खूप प्रकर्षानं जाणवतं की अनेक अशा कविता आहेत, अनेक अशा गझला आहेत की ज्यात थंडीचा प्रभाव भटांवरचा स्पष्टपणे प्रतिबिंबित झालाय. सांग या कोजागिरीच्या सांग. आता कोजागिरी कधी येते? अर्थातच थंडीच्या शरद ऋतूमध्ये येते. सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू, उमलते अंगांग माझे, हाय तू मिटलास का रे. हा जो प्रश्न आहे भटांचा, तो प्रश्न एखाद्या मिलनास उत्सुक असलेल्या महिलेच्या मनात जेव्हा निर्माण होतो त्यावेळेला तिच्या सभोवताल जो काळ सुरू असतो तो अर्थातच थंडीचा असतो. बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा, ही त्यांची दुसरी कविता. बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा, रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे, उमलते अंगांग माझे, हाय तू मिटलास का रे. हे जे उमलणं आणि मिटण्याची जी क्रिया आहे ती थंडीमध्ये इतकी तीव्रतेने कवीला जाणवते, म्हणूनच ती तितक्या कौशल्याने शब्दात भटांच्या उतरलेली आहे. आता हे एक उदाहरण झालं भटांचं कवितेच्या बाबतीतलं आणि त्या कवितेमध्ये प्रतिबिंबित झालेल्या थंडीच्या बाबतीतलं. आता थंडीचा ऋतू आहे म्हणून मला हे सगळं सांगावं वाटतंय नव्याने, पण हे केवळ एका कवितेच्या बाबतीत भटांच्या असं झालेलं नाही आहे. ते जर एखाद दुसऱ्या कवितेत अपवादात्मक थंडी आली असती तर ते आम्ही समजू शकलो असतो की ते त्या त्या वेळेला त्या त्या ऋतूच्या प्रभावाखाली येऊन कवीने तसं लिहिलं असेल, पण ते तसं नाही आहे. आम्ही जेव्हा भट अभ्यासात पुढे जातो, भटांच्या कवितांचा गझलांचा तुलनात्मक अभ्यास करत जेव्हा पुढे जातो तेव्हा ह्या गोष्टी अतिशय ठळकपणे लक्षात यायला लागतात की मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, पहाटेचा संदर्भ आलाय. मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे. इथपर्यंत ठीक आहे, इथे थंडी अजून आलेली नाही आहे. म्हणजे असं वाटतंय की प्रणयातूर दोन लोक एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्यातला हा संवाद आहे, खरं आहे, पण इथपर्यंत थंडी जाणवत नाही. पण पुढे जाऊन जेव्हा ते म्हणतात लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी की, पुन्हा थंडी आली. आता मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे, असं जेव्हा भट म्हणतात
त्यावेळेला पुढचं कडवं काय असेल भटांचं याचा अंदाज आपल्याला यायला लागतो. आणि जसं आमच्या डोक्यात चाललेलं असतं की ती कदाचित थंडी असावी, तर ते त्या थंडीचं प्रतिबिंब पुढच्या कडव्यात अगदी अलवारपणे भटांच्या कवितेत होतं. त्यात ते सांगतात की लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी की, लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी की, राजसा माझ्यात तू अन मी तुझ्यास्तच भिनावे, मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे. ही अशी दवबिंदू जेव्हा गवताच्या पात्यावर पहाटे उतरतात ना, तर ते जितके आल्हाददायक आणि अलवार असतात तितक्याच अलवारतेनं भटांच्या कवितेमध्ये ही थंडी अशी अवतरलेली आहे. अजूनही सुगंध, ही कविता तर म्हणजे कमाल होती, तुम्हाला सांगतो. अजूनही सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा. प्रतिमा काय वापरल्यात भटांनी बघा. म्हणजे आम्हाला वेगळं काही विश्लेषण करावं लागत नाही. त्या कवितेचा अर्थ जर समजावून सांगायचा असेल तर वेगळ्या अनुवादाची गरज पडत नाही मराठीतल्याही. की काय म्हणतात की अजूनही सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा, गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली. आता निफाडकर परवा नागपुरात येऊन गेले होते. त्यांनी त्या कडव्यांमागचा आणि त्या निर्मिती मागची एक छोटीशी कथा जी होती ती सांगितली, ती आठवली म्हणून पुन्हा सांगतो. की आधी ती जी ओळ भटांनी लिहिली ती ओळ अजूनही सुगंध येई खोलीस मोगऱ्याचा अशी होती. आता खोली वगैरे सुरव्यांच्या संघर्ष कवितांमधला जो नायक आहे तो मुंबईतल्या चाळीत राहतो आणि चाळीतली त्याची जी राहण्याचं जे ठिकाण असतं त्याला खोली म्हणतात. आता खोली कवितेचा जो जॉनर आहे, मुळात कवितेची जी मध्यवर्ती संकल्पना आहे ती प्रणयाशी संबंधित आहे आणि खोली हे काही शब्द रिलेट व्हायचा नाही. मग भटांनी खूप विचार केला की काय करावं. अजूनही सुगंध येई खोलीस मोगऱ्याचा, म्हणजे आपण सुगंधाची तुलना करतोय, मोगऱ्याची तुलना करतोय आणि मध्ये खोली येते आहे. खोली म्हटलं की काहीतरी अस्ताव्यस्त पडलेलं सामान आणि एक कुबट असा गंध त्या खोलीत नेतोय, असं सगळं आहे. ते काही रिलेट होत नव्हतं. भटांनी विचार केला की नाही, हे बदललं पाहिजे, हे जरा रिलेट होत नाही, याच्या शृंगार येत नाही. मग काय केलं भटांनी की अजूनही सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा. दुलई केव्हा वापरतो आपण, अर्थातच थंडीत वापरतो ना. अजूनही सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा, गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली. काय म्हणतात भट, अजूनही सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा, गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली, सांगू तरी कसे मी वय कोवड्या उन्हाचे. आता कोवळं ऊन कधी असतं, अर्थात थंडीत असतं. दुलई केव्हा वापरतो आम्ही, अर्थात थंडीमध्ये वापरतो. सांगू तरी कसे मी वय कोवड्या उन्हाचे, उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली, अजूनही सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा, गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली. ही अशी थंडी एकेका पावलांनी भटांच्या कवितेत अवतरत जाते. गार गार या हवेत घेऊनी मला कवेत. ही नवीन कविता आहे. ह्या ज्या ज्या कविता मी तुम्हाला, ज्या ज्या गजला मी तुम्हाला वाचून दाखवल्या आहेत त्या सगळ्या वेगळ्या आहेत. पण वेगळ्या असतानाही थंडी मात्र कवितेतनं बाद झाली असं झालेलं नाही. काय म्हणतात भट की गार गार या कवेत घेऊनी मला कवेत, मोकळे करून टाक एक वार अंतरंग, घे तुला कसे कळेल कोण एकटे जडेल, सांग का कधी खरेच एकटा जडे पतंग. हा सवाल आहे भटांचा की एकटा पतंग जळू शकत नाही, कोणीतरी लागेल ना जळायला त्याला. तर त्याला जळण्यासाठी प्रवृत्त करण्याची जी वृत्ती आहे ती किंवा ती प्रेरणा आहे ती मुळात थंडीतनं आलेली आहे आणि ती अगदी अलगदपणे भटांनी आपल्या कवितेत उचलली आहे. हे पुढच्या जेव्हा एक गाणं तर खूप गाजलं त्यांचं भटांचं की मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, तुम्ही ऐकलं असेल. त्यातलं एक कडवं पुढे जाऊन ते असं म्हणतात की जाईच्या पाकड्या दव अजून सलते ग. जाईच्या पाकड्यांवर दव अजूनही सलते आहे. म्हणजे ही जी दवाची गार चिंब करणारी कथा आहे ती भटांच्या प्रत्येक शब्दात अशी प्रतिबिंबित होत गेलेली आहे.
भट आणि थंडी या दोघांना विलग करून कविता होऊच शकणार नाही की काय, असा प्रश्न पडावा इतपत भटांच्या कवितांमध्ये थंडीचा अंतर्भाव झालेला आहे. आणि ती थंडी जरी असली तरी वाचताना एक अनामिक उष्णता, एक अनामिक ऊर्जा वाचकाला प्रदान करत असते. ती तुमच्यापर्यंत पोचावी, ह्या थंडीच्या ऋतूमध्ये भटांची थंडी ही तुम्हाला जाणवून देता यावी यासाठीचा हा प्रयत्न होता. मला असं वाटतं की तुम्हाला तो आवडेल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.